बागलाण तालुक्यात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध व बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे। माल वाहतुकीच्या वाहनांमधून मजुरांची वाहतूक केली जात आहे, त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत। या गंभीर प्रकाराबाबत पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता कारवाई करण्याची गरज आहे। अवैध व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे। सुसाट वेग, बेशिस्तपणा, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे भीषण अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत। अशा पद्धतीने वाहतूक करणारी पिकअप तालुक्यातील अंतापूर येथे पलटी होऊन 4 मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता। तरीही बेशिस्त वाहन चालकांना समज येत नाही। वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे। प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परवानाधारक विविध वाहने व एसटी बसचा उपयोग होतो, मात्र या नियमांचे वाहन चालकांना काही घेणे-देणे राहिले नाही। मजूर, कंत्राटी कामगार, ऊस तोडणी कामगार यांच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी सर्रास माल वाहतूक वाहनांचा वापर होत आहे। वाहनांच्या मागील बाजूस त्यांना अक्षरशः कोंबून बसविले जाते। ड्रायव्हर सीटच्या वरील टपावर मागील बाजूस फाळक्यावर बसलेले किंवा उभे असतात, हे धोकादायक आहे। कुठल्याही कारवाईला न जुमानता अशी वाहतूक केली जाते। याबाबत संबंधित प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे।